चतुर नाम वपू एक, इनके पद वंदन करो नासत वीग अनेक। राम सिया राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। ओ मंगल भवन अमंगलहारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। ओ सीताराम चरिताति पावन, मधुर सुरस मनोअति भावन। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। ओ जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई हो। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। सेवे लागा सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा विरोज यांचे किलिया स्मरण। होय सकळे विद्यांचे आदि करण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारुन आता पावला हा देह कागताली न्याय, न घडे उपाय घडू आले। आता माझी खंडी देह देहांतरे, अभय दातारे देऊनिया। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, विश्व उद्धारक विश्व गोस्वामी श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून, या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज नरदेहाचं महत्व प्रतिपादन करून भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात। विढाला पूजकाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे। वाह, उत्कृष्ट मंडप, एकच नंबर, माईक सिस्टीम उत्तम, श्रोतेही उत्तम, छान, एकच नंबर। शिस्त नियोजन पाहून मला सुद्धा आनंद वाटला। दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी आलो होतो मी, त्यावेळेला म्हटलो होतो मी पुन्हा येईन, मी आलो। आमचे सगळ्यात मला आनंद झाला ते तरुण बांधव, माता माऊल्या पण आहेत, सर्वच आहेत। अज्ञासुला देवाची प्राप्ती झाली, त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून एकांतवासामध्ये नामसाधना सुरू करू लागला। नामसाधना एवढी केली, नामसाधना फलद्रूप झाली। एक दिवसाचा असा प्रसंग, भगवंताचं नाम घेतो काय आणि प्रत्यक्ष अखिल कोट ब्रह्मांड नायक पुढे उभा राहतो काय, अशी थाप टाकली। अरे भक्ता, तुझ्या साधनेला मी प्रसन्न होऊन मी प्राप्त झालेलो, प्रसन्न झालोय। भाडू डोळे उघड, तुला काय मागायचे ती माग।
डोळे उघडून पाहतो तो ते काय, देखिला देखिला माये देवांचा देवो, फिटला संदेहो निमाले तुझे पण. डोळे उघडून पाहतो तर काय, कंठ दाटून आला, दोन्हीही डोळ्यामधून घळघळ घळघळ अश्रू व्हायला लागले. रोमहर्ष जाय, ते अंग थरथर कापू लागलं. आनंद झाला. देवा, अनेक दिवसाची साधना मला फलद्रूप झाली. आजी फिटले माझे बहुता जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आनंद वाटला. देव म्हणाले, भक्ता, मला अनेक भक्ताची कामं करायचंय, लवकर माग, तुला काय मागायचे ते. तो गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होता. देवा, मला काय मागावं मला सुचत नाही, मला थोडासा अवधी द्या, वेळ द्या, मी तुम्हाला उद्या सांगतो. असं म्हटल्यानंतर देव म्हणले, ठीक आहे. अदृश्य होण्याच्या अगोदर देवाने त्याला एक बजावून सांगितलं, हे बघ, तू मागण्या कितीही मागितलास तरी तुझ्या मागण्या मी पूर्ण करणार नाही, फक्त तुझी एकच मागणी पूर्ण करणार. ठीक आहे देवा. देव अदृश्य झाले, गुप्त झाले. हा उठला, आनंदाच्या भरामध्ये नाचत गाचत गायत असं उड्या मारत घरी आला. घरी आल्यानंतर जो कीर्तनातून उठल त्याच्या सासूला पूर्ण होईल. मी तुम्हाला म्हणून होतो ती विने करेल, आता उठू नका, इकडे बघा. नाचत उड्या मारत आनंदाने घरी आला. घरी आल्या आल्या ओसरीमध्ये आई बसलेली होती. आईचं दर्शन घेतलं आणि आईला म्हणू लागला, आई, तू म्हणत होती ना, अरे देवा धर्माच्या नादी लागून काय मिळणार आहे. आई, म्हणजे अनेक दिवसाची साधना फलद्रूप झाली, मला देव प्रसन्न झाले, काय मागू तेवढं सांग. आई म्हणाली, बाळा, माझे 2 वर्ष झाले डोळे गेलेत, दृष्टीहीन झाले, मला दिसत नाही. 2 सुना आहेत मला, वेळेवर चहा पाणी देत नाहीत. बाळा, तू मागता तर डोळे माग. ठीक आहे. तिथून निघाल्यानंतर शेतावरनं बाबा आले, वडील आले. वडिलाचं दर्शन घेतलं. म्हणायला लागले, बाबा, तुम्ही म्हणत होता ना, अरे काय म्हातारं झाल्यानंतर लागायचं देवा धर्माच्या नादी. बाबा, मला देव प्रसन्न झालेत खरं, मला देव देणार आहेत, माग सांगितलेत, काही मागणी माग, देवाला काय मागू तेवढं सांगा. बाप म्हणाला, तुझा देव देणार आहे ना, मग माझी कशी दरिद्री हटवायची ती मी बघतो. आता तू माग देवाला, मग माग 4-5 किलो सोनं माग देवाला. ठीक आहे बाबा. घरामध्ये प्रवेश केला, उंबरा ओलांडला, किचन ओट्यावरती गेला आणि यांच्या बाईसाहेब होत्या. आणि म्हणला, अरे तू म्हणत होती ना देवा धर्माच्या नादी लागून काय मिळणार आहे, खरंच मला देव प्रसन्न झालेत, काय मागायचं ते माग म्हणलेत, काय मागू सांग, तुला काय पाहिजे, काय मागू, काय मागू ते सांग म्हणतात ना. मग मागा. आपलं लग्न होऊन 2-4 वर्ष झालं, घरामध्ये हे हालत नाही, म्हणजे हे काय ज्ञानेश्वर यावी न कळायला. 5 वर्ष झालं पाळणं हालत नाही, मागता आलं तर मुलगा मागा. ठीक आहे. झोपला, झोप येत नव्हती. रात्रीचे 12 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, का झोप येत नव्हती. सारखे प्रश्न गोंधळत होते. मागण्या किती आहेत?
चांगला ऐकायचं कीर्तन. मागण्या किती आहेत? देव देणारा किती? एक. ब्रह्ममुहूर्त झाला, 4 वाजले 5 वाजले, देव प्रकट झाले, म्हणावं लागले, अरे भक्ता लवकर माग. देवा देणार? अरे हो. खरंच का? अरे देणारा देव देतो म्हणून मला देव मानतात. खरंच सांग देणार, लवकर माग. तो म्हणू लागला, मग द्या देवा द्या, फक्त एकच मागणी माग. हो देवा. मग द्या. माझ्या आईला, आईला म्हणजे शिवणे बर का, माझ्या आईला उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू पाहायचा आहे. बघा तुमची इंडिकेटर, LED बल्ब किती पेटते ते. काय मागितलं? माझ्या आईला उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू पाहायचा आहे. म्हणजे माझ्या आईला उघड्या डोळे, माझ्या म्हणजे माझ्या नाही बरं का, त्याच्या उघड्या डोळ्याने म्हणजे डोळे कुणाला मिळाले? सोन्याच्या पाळण्यामध्ये म्हणजे सोनं कुणाला मिळालं? बापाला. नातू पाहायचं म्हणजे मुलगा कुणाला मिळाला? बायकोला. मग सांगा देणारा श्रेष्ठ का मागणारा? बदलला का पक्ष तुम्ही? विठाला विठाला चला मागणारा तर मागणारा. रात्री सूर्यदेवाने सांगितलं होतं स्वप्नामध्ये कर्णाला, कर्णा उद्या तुझ्याकडे कवच कुंडल मागण्याकरता इंद्र येणार आहे, ते कवच कुंडल तू देऊ नकोस. दुसरा दिवस उजाडला. सूर्यास्ताला जात असताना इंद्रानं एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं. काठी टेकत कर्णाच्या महालासमोर आला आणि हाक दिली, आरोळी दिली, ओम भवंती भिक्षां देई. कर्ण धावतच आला, कारण ते कर्णाचं घर होतं, द्वार होतं, महाल होता. आतापर्यंत कर्णाची ख्याती होती की कर्णाच्या दारापासून अतिथी कधीही विनमुख गेला नव्हता. माझे संत मंडळी तोंड भरून कर्णाचं वर्णन करतात. कर्ण भिडता समरांगणी, बाणी व्यापिला मागसी पाडुनी, तेथे दात तयाचे. युद्धाच्या प्रसंगी देवाने दात मागितले तरी दात पाडून दिला, असा कर्ण उदार आहे. कर्णाने त्या ब्राह्मणाला भूदेवाला आज्ञा केली, काय देवा काय आज्ञा, काय देऊ? तुमचे कवच कुंडल दे. असं म्हटल्यानंतर रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली. मागचा पुढचा विचार न करता हातानं कापली आणि वृद्ध इंद्ररूपी ब्राह्मणाच्या हातावरती दिली. तो खुश झाला, तो निघाला, थोडासा पुढे गेला आणि पाठीमागे वळून पाहिला आणि कर्णाला आशीर्वाद दिला, विजयी भव कर्णा, विजयी भव. असं म्हटल्यानंतर कर्ण एवढा चिडला. कर्ण चिडला आणि म्हणू लागला, ए इंद्रा, कोणाला विजयी भाऊ म्हणतोयस? ज्या वेळेला माझे कवच कुंडल तुझ्या हातावरती दिले तेव्हाच माझा विजय संपुष्टात आलेला आहे. पण इथून पुढं लक्षात ठेव, शास्त्र पुराण ग्रंथ तोंड भरून वर्णन करतील. देवादी देव इंद्र खरा, देवाचा राजा इंद्र खरा, परंतु एक दिवस कर्णाच्या दारासमोर भिकारी म्हणून उभा होता. सांगा आता देणारा श्रेष्ठ का मागणारा? देणारा. बदलला का पक्ष? चलू द्या रात्रभर. देणारा घेणारा, देणारा घेणारा. विठाला चांगला ऐकताय म्हणून चांगलं सांगतो.
ज्याला काळ कळाला, ज्याला वेळ कळाली, ज्याला स्थिती कळाली, ज्याला पात्र कळालं, तो देणाराही श्रेष्ठ आणि तो मागणाराही श्रेष्ठ. इथं मागणारे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत आणि देणारा भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा आहे. विठाल मागणीचा विषय फार गोड आहे. या जगतामध्ये 3 गोष्ट दुर्लभ आहेत. हे माझ्या आई बोलू नका. काय म्हणलं मी? या जगतामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. नंबर 1 सुभाषितकार सांगतात, दुर्लभम त्रयमेवैतद्देवानुग्रहैतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. नंबर 1 मानसाचा नरदेह दुर्लभ आहे. किती? नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव छान. त्यांच्यासाठी तर टाळ्या वाजवा. गायक वादक खूप छान आहेत, वातावरण छान आहे. 1 नंबर माणसाचा नरदेह दुर्लभ आहे. नाथबाबा काकड्याच्या अभंगामध्ये सांगतात, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा. माणसाचा नरदेह दुरापास्त आहे, देव दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? भागवतकार सांगतात, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षण भंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. इतका दुर्लभ आहे. मानसाचा नरदेह दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? माझे कबीरदास महाराज सांगतात, बडे भाग मानुस तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ नहीं आवा. बडे भाग मानुस तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ नहीं आवा. राम सिया राम सिया राम सिया राम. एवढा दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? माझे तुलसीदास महाराज सांगतात, मनुष्य देह दुर्लभ है न मिले बारंबार तरुवर से फल गिरे फिर न लगे डाळ. आता मराठीतून सांगतो की रे, माणसाचा नरदेह दुर्लभ आहे की रे. ज्याप्रमाणे झाडाचं फळ तुटल्यानंतर पुन्हा जसं चिटकत नाही की रे, त्याप्रमाणे माणसाचा जन्म पुन्हा नाही की रे.
एवढं सांगितलं तरी आम्हाला कळत नाही की रे, सकाळी सकाळी उठल्यानंतर बाटल्यात प्यायला जातो की रे, पाणी पाणी पाणी. विठ्ठल भाग्यवान आहेत आपल्या गावचे तरुण, कीर्तनाला येऊन बसतात की रे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात एक नंबर माणसाचा नरदेह दुर्लभ आहे. ऐका, चांगला ऐकतायत म्हणून चांगलं सांगतो, शिस्त आहे चांगलं. बहुता सुकृती नरदेहाला दला, बऱ्याच सायासाने आपल्याला नरदेह मिळालेला आहे. ऐका माय बाप, सहजासहजी मिळालेला नाही. इकडे बघा, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हा दुर्लभ मनुष्य जन्म नरदेह. भाग्यवंत घरी भजन पूजन, सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत. काय म्हणले मी, काय म्हणलं रे? घाबरलं बरं का ते, तच केलं बरं का ते. विठाला विठाला असं बस, असं बस. इकडे बघा, या जगतामध्ये सर्व गोष्टी पूर्ण आहेत. काय म्हटलं मी, थोडं नॉर्मली. या जगतामध्ये सर्व गोष्टी, वस्तू, पदार्थ पुन्हा मिळतील. महाराज काय म्हटलं मी, या जगतामध्ये सर्व गोष्टी पुन्हा, वस्तू, पदार्थ मिळतील, नरदेह पुन्हा नाही. ऐका तरुण मंडळ, प्रॅक्टिकली सांगतो, डीजे पुढे नाचणाऱ्या भक्ताला एखादं गाणं आवडलं आणि तेच गाणं पुन्हा लावायचं असेल तर त्याला, त्या ऑपरेटरला आपण नाचणारे भक्त काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही दोन्हीकडे असता का की गाणं पुन्हा लाव म्हणायचं असेल तर काय म्हणतो तो नाचणारे, काय म्हणतात, वन्स मोर. याचा अर्थ पुन्हा लाव, डबल लाव. ऐका, सर्व गोष्टी, वस्तू, पदार्थाला वन्स मोर आहे. इकडे बघा, नरदेहाला वन्स मोर नाही. इकडे बघा, सर्व गोष्टी पुन्हा आहेत, नरदेहाला वन्स मोर नाही. मी विषय मांडला की प्रमाण ठेवतो संतांचं. आता ऐका, गोड श्लोक आहे.
पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्वही ये तत्सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. आता मराठीतून सांगतो. फार महत्वाचं आहे. पुनर्वित्तम, वित्त म्हणजे पैसा. वा, कळलं तुला. आपला गेलेला पैसा आपल्याला पुन्हा मिळू शकतो. कोणाचा मिळाला, कधी मिळाला, कसा मिळाला, मी इथलं सांगतच नाही. इंद्राची संपत्ती स्वर्गामध्ये जाऊन पडली. देव दानवाचं एकत्रीकरण झालं, युती झाली, समुद्र मंथन सुरू केलं, मेरू पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाचा दोर केला, खाली मच्छ कच्छ अवतार धरला आणि मंथन सुरू झालं. समुद्र मंथनातून इंद्राची संपत्ती येऊ लागली. एक एक रत्न येऊ लागलं. त्या रत्नाचं नाव काय? लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. बस, तुम्हाला आठवण आली असेल बरं का. नको एवढंच म्हणतो. बाकीचे झोपलेले गोदडे हॉस्पिटल ऍडमिट झालेले म्हणते लग्न कुणाचं लागते रे. ही 14 रत्नांची नावे जरूर म्हणा लग्नामध्ये. आपलं मंगल व्हायचं असेल तर मंगलच म्हणायचं, अमंगल म्हणायचं नाही. हाड 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 हाड. पुनर्वित्तम, पुन्हा पैसा मिळतो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम, मित्र पुन्हा मिळू शकतो. पुनर्भार्या, भार्या म्हणजे भार्या म्हणजे तुला कुठं झाली अजून काय पोरं ठोंबरे टाकलीचे बाबा 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 बाबा. एवढे फिरलो परंतु एवढे आगाव बघितले नाही मी. म्हणजे चांगले. भार्या म्हणजे पुनर्भार्या, भार्या म्हणजे बायको, बायको म्हणजे मराठी भाषा श्रीमंत आहे, दरिद्री नाही. असे भरपूर शब्दकोश आहे आपल्याकडे, इंग्रजी सारखं नाही. वाईफ संपलं. भार्या म्हणजे बायको, बायको म्हणजे पत्नी. वा, पत्नी म्हणजे पप्याची माय. पप्याची माय म्हणजे अर्धांगिनी. अर्धांगिनी म्हणजे घरलक्ष्मी. थोडं या पुढे या, मला सेल्फी घ्यायच्या तुमच्या बरोबर. गृहलक्ष्मी म्हणजे सहचारिणी. सहचारिणी म्हणजे अर्धांगिनी. अर्धांगिनी म्हणजे मला एकाने घरी नेलं आणि ओळख करून दिली. महाराज हे आमचं गिर्हाईक, बारदान, सोंग, काय काय पुन्हा मिळतं लक्षात ठेवा. पुनर्भार्या. तुम्ही रागावू नका. ही नवनाथ ग्रंथ कुणी वाचलाय तो बघा. भर्तृनाथाच्या जीवनचरित्रातला प्रसंग आहे. भर्तृनाथाची पिंगला नावाची बायको मेली. मेल्यानंतर गुरु गोरक्षनाथाची स्वारी आली. शोक करत होते, करू नका करीत होते, करू नका करत होते. शेवटी कृती केली, माठ फोडला. माठ फोडल्यानंतर गुरु गोरक्षनाथ रडू लागले. का रडता, मला विक्षेप होतो. माठ फुटला माझा, बाजारातून हजारो माठ आणून देईन. गुरु गोरक्षनाथ म्हणले तुझ्यासारख्या बायका तुला बी 1000 आणून देईन. कमुंडलूतलं पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं, फेकलं तर हजारो बायका तयार झाल्या. पुनर्भार्या, बायको सुद्धा पुन्हा मिळू शकते. घरी जा मग सांगते तुम्हाला. थांबा जरा बघतो तुमच्या. तुम्ही म्हणायचं मालक सुद्धा पुन्हा. बरं ते शासन तसं नाही बरं का. इकडे इकडे. पुनर्भार्या, पुनर्मही. मही म्हणजे
गेलेली जमीन, स्थावर इस्टेट, येतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. जगाच्या बाजारात शरीर एकदा गेलं ना मायबाप, गेलं. हात मोडला ना, हात मोडला, किती बसवा दुसरा, ह्या पहिल्या हातासारखी आहे का, आहे का. एकदा डोळा एकदा का डोळा गेला, चपला चोरायची असते. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. एकदा एक अवयव गेला की पुन्हा तसा नाही. एतत् लभ्यम एतत् सर्व लभ्यम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुन्हा. सर्व गोष्टी पुन्हा मिळतील, शरीर पुन्हा मिळणार नाही. म्हणून मायबाप, देव दुर्लभ असणारं शरीर आपल्याला मिळाले. आवांतर व्यसनाच्या अधीन जाऊन आपल्या आयुष्य भानू लवकर मावळू देऊ नका. आपले मुलं बाळ, आपली भार्या पत्नी, आपली आप्तेष्ट मंडळी सर्व वाट बघतात आपली. चांगलं राहा, चांगलं जगा. देवाने आपल्याला हे दान दिले, दान. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. दिले मायबाप पुन्हा ऐका. सर्व गोष्टी पुन्हा आहेत, नरदेह पुन्हा नाही. माणसाचा नरदेह किती दुरापास्त आहे याच्या करता जगद्गुरु तुकोबाराय एका दृष्टांताची योजना करतात. दृष्टांताकडून आपण सिद्धांताकडे, प्रथम चरणाकडे वाटचाल करत आहोत. ऐका. एका राजाच्या राणीला असाध्य व्याधी झाली, रोग झाला. वैद्याला पाचारण करण्यात आलं. वैद्य बुवा आले, नाडी परीक्षण केलं. राजेसाहेब, आजार फार मोठा आहे, औषध दुर्लभ आहे. राजा म्हणू लागला, मी या नगराचा राजा आहे, औषधाची उपलब्धी कुठूनही करीन, फक्त नाव सांगा. राणीचा आजार बरा व्हावा असा वाटत असेल तर त्या औषधाकरता जिवंत कावळा पाहिजे. तातडीची मीटिंग बोलावली. सैन्याच्या तुकड्या 4 दिशेला पाठवल्या. 4 तुकड्या 4 दिशेला. जा 2-4 दिवसामध्ये जिवंत कावळा पकडून आणा. तुकड्या निघाल्या. एक तुकडी पंढरपूरच्या दिशेने निघाली. पंढरपूरमध्ये पोहोचली. सकाळचे पहाटेचे 4-5 वाजले. अरुणोदय झाला. काही वारकरी मंडळी काकडा म्हणत म्हणत घाट उतरत होते. काही स्नान करून काकडा म्हणत म्हणत पांडुरंगाच्या दर्शनाला जात होते. रूप तालोचनी. काकड्याच्या चाली फार सुंदर आहेत. मी आल्यानंतर हरिपाठ बघितला. खरंच प्रत्यक्ष पंढरी अवतरीनं आल्या. भाड्या बोबड्या लोकांना काय हो, हाच आनंद ना. आणि हरिपाठ म्हणजे सप्तातला आत्मा आहे.
सगळे बाल गोपाळ अरे कोणत्या रूपानं देव येईल इथं 4 शीत खाऊन जाईल का बघ. इकडं गायकवाले नंबर लागू देत नाही, तिकडं काय नाही. हरिपाठामध्ये सगळे येतात बाल गोपाळ माता मावल्या. मी आल्यानंतर बघितलं असा चांगशान हरिपाठ चालू होता. वा छान. काकडा आता काकडा राहिला नाही. काकडा गायक वादक कीर्तनकाराचा 36चा आकडा. काकडा म्हणण्याकरता स्पेशल माणसं आहेत आता. आधार कार्ड सेशन पेशन हाफ तिकीट फुकट तिकीट. काकडा म्हणणारे बी भारी आहेत. 2-3 राहतात गावगाव. कारण आम्ही 4 वाजता प्रवास करून निघतो ना कुठल्या रात्री कीर्तन करून. 3च माणसं 2-3 माईक. येण्याची तार एका स्वरात तर मृदंग एका स्वरात. वांग 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 वांग. ऐका परंतु काकड्याच्या गोड चालेल. रूप पाहता लोचनी. मनावर सर्वांनी भक्त बसलेले म्हणा म्हणा म्हणा. पुन्हा अशी संधी नाही. सुख झाले ओ साजनी. माता मावल्या मनावर का नसता माझ्याच हातात आहे तुमचं कसं 2500चं पार 500वर आणायचं बघा. म्हणा म्हणा सुंदर म्हणा. असाच एक म्हणलं फक्त मन मोकळ्यान म्हणा. म्हणा म्हणा माता मावल्या सगळ्यांनी म्हणायचं. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. एवढा करा उपकार. अंतःकरणातलं दुःख फक्त देवापुढे सांगायचं. एकच जागा आहे. देवापुढे आणि संतापुढे आपलं अंतःकरण मोकळं करा. इतरत्र सांगण्याची सोय राहिलेली नाही. आपलं जर दुःख इतराला शेजाऱ्याला मित्राला सांगितलं तर ते जखमीवर मीठ चोळत येत. मग सांगू नका. आपलं दुःख त्यालाच सांगा. आपलं दुःख सांगितल्यानंतर जो आपलं दुःख हलकं करतो त्याला सांगा. देवा सांगू सुख दुःख देवा निवारीला भूक. देवा निवारीला भूक. देवा निवारीला भूक. देवा सांगू सुख दुःख देव निवारिना भूका. देव देईल विसावा. जाऊ देवाची आपलं दुःख देवाला आणि संतांना सांगा. सकाळचे 4 वाजले होते. काही ते शिपाई आले एवढं लक्षात ठेवा. आणि वारकरीची दोन्ही घाटावरती दोन्ही दिशेला दोन्ही बाजूला ते घाटावरती आंधळे पांगळे लुळे बसले होते. त्यांचाही काकडा चालू झाला. मायबाप धर्म करा धर्म करा. आंधळ्याला हो पांगळ्याला 1-1 पैसा धर्माला. मायबाप धर्म करा. आंधळे अशी टाळी वाजवू लागले. कोणी काय टाकते कोणी काय टाकते. टाकता 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 आणि एका वारकऱ्याच्या पिशवीत दशम्या होत्या. दशम्या कळतील ना तुम्हाला. दशम्या कशाच्या असतात. पावाच्या नाही हा दुधाच्या. टावर खाली रेंज पाहिजे हो. दुधाच्या. बटर खातोस का पाव खातोस.
दूध आहे का खायला? हा, घाबरू नकोस, उद्या चोरून खा. भगवंताने चोरून खाल्लं दही दूध दोन्ही. आपलं जातं डेअरीला आणि पोराच्या डेअरीला काहीच नाही. म्हणून तर अशा हातपायाच्या काड्यान पोट वाड्या, फुगलेलं पोट, हे असं काला खातं पोरग, नाका तोंडात खंडीभर माशाचा घोस आणि नाव ठेवलंय सुभाषचंद्र बोस. आंधळ्या टाळी वाजवायला लागला. मायबाप धर्म करा. एका वारकऱ्याने पिशवीतली दशमी टाकत गेला. टाकता 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 पक्ष्यांचे थवे कावळ्याच्या झुंडी येऊ लागल्या. एक कावळा रात्री उपवाशी झोपला होता. कोण? कावळा. नजर कावळ्याची. कावळ्याला किती डोळे? 1. दोन, वा. 3 4, वा. 1, बर. 2, एकच डोळा. एक दोन्ही डोळे 2 डोळे 2 बर. नजर असं बघा तुम्ही, सूक्ष्म नजर असतो. दशमीकडे नजर गेली. कावळा पळतच आला. काव 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 करत आला. तो आंधळा भजन करत होता. मायबाप धर्म करा. असा बरोबर तो शिपाई येऊ लागला. जवळ आला. जवळ आला. जवळ आला कारण त्याचं औषध जवळ आलं. असा बरोबर असं कावळ्याने विचार केला, दशमी पळवलो तर दिवसाचं काम झालं. कावळा जवळ ताटावर बसला, चोचीत दशमी धरला. कावळ्यानं उडण्याची गाही आणि आंधळ्यानं टाळी वाजवण्याची. असा कावळा थोडा वेळ राहू द्या. कावळा धरला. शिपाई धावत आला. म्हणला, हे आंधळ्या, तुझ्या हातामध्ये काय? अरे काय मला माहित नाही. अरे कावळा. सोडू नको. राजाच्या राणीला रोग झालाय, औषधा करता पाहिजे तो इनाम मिळेल, सोडू नको. अरे बापरे. गच्च पकडून धरला आणि शिपाई म्हणू लागला, हे आंधळ्या, कावळा केवढ्याला देणार? तू केवढ्याला घेणार? नाही ना, तुझी वस्तू तू केवढ्याला घेणार? केवढ्याला घेणार? केवढ्याला देणार? केवढ्याला घेणार? केवढ्याला देणार? वस्तूची किंमत माहिती नसली की माणसाची फटफजिती होती. दृष्टांत सांगतो तुम्हाला, ज्ञात आहे. चोरानं घोडा चोरला. एका अट्टल चोरानं घोडा चोरला. बाजारात आणून उभा केला. लगाम असं धरला आणि येणारे जाणारे लोक म्हणू लागले, हो मामा, घोडा केवढ्याला देणार? हा म्हणायचा, तुम्ही केवढ्याला घेणार? म्हणता म्हणता गिराईक विचारून जायचं. सूर्य अस्ताला गेला. अंधार पडला. त्याच्यात एक अट्टल चोर आला दुसरा. तो म्हणला, घोडा केवढ्याला देणार? तू केवढ्याला घेणार? वाह. तो म्हणला, हे आपलंच भाऊबंद आहे. म्हणला, घेतला तुझा घोडा. चालीरीती खुडी बोगदे रिकिबीत पाय ठेवला, लगाम खेचला. जसा घोडा गेला तसा पुन्हा नाही आला. लोक म्हणू लागले, का हो मामा, घोडा केवढ्याला गेला? तो म्हणला, जेवढ्या किमतीला आला तेवढ्यालाच गेला. तर काय हा म्हणाला, कावळा केवढ्याला देणार? शिपाई म्हणला, 10,000. हे म्हणा, 20,000, 30,000, 40,000, 80,000, 1,00,000 रुपयेपर्यंत कावळ्याची किंमत झाली. असा धरला आंधळ्यानं. ठीक आहे, दिले तुला 1,00,000 रुपये. असं म्हटल्यानंतर गच्च पकडलेला आणि आंधळा विचार करतोय, किती दिवस भीक मागितल्यानंतर आपल्याला 1,00,000 रुपये मिळणार. वा 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 वा. आंधळा म्हणतो, 1,00,000 रुपये करायचं काय? काय 1,00,000 रुपयाचं करायचं काय? काय नाही, 10,000 रुपयाची बायकोला साडी घेऊ, जावयाला 20,000 देऊ, फिरायला जाऊ. असं करू करू म्हणता 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 विचार करता करता तो कावळा चतुर असतो माणसात. पक्षात कावळा चतुर. अशा दोन्ही फटीतून कावळ्यानं असं अंग चोरत 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 चोरत
बरोबर फटीतून कावळा फटकून उडून गेला. माझा दृष्टांत संपला. दृष्टांतच सगळं बसायचा नसतो. त्या कावळ्याला हसू नका, त्या शिपायाला हसू नका, त्या माणसाला हसू नका, त्या आंधळ्याला हसू नका, त्या घोडेवाल्याला हसू नका, त्या चोराला हसू नका. ती मी कावळ्याचं सांगायला आलेलो नाही. आपलं तसंच झालंय. अरे देव दुर्लभ असणारा नरदेह तुम्हा आम्हाला मिळालाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या कावळ्याप्रमाणे मिळालेला आहे. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की बाबा आपल्याला नरदेह कसा मिळालेला आहे. कसा पावला देह कागताली न्याय. आपल्याला मिळालेला नरदेह आंधळ्याच्या हातामध्ये सापडा वाकाळ असा मिळालेला आहे. अभंगाचं प्रथम चरणातला पूर्वार्धामधला पहिला शब्द काय? पावला. पावला म्हणजे प्राप्त झालेला. हा पावला हा 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 विशेषण फार महत्वाचं आहे बरं का. चांगला ऐकताय म्हणून चांगलं सांगतो. हा हा जगाच्या पाठीवर देह भरपूर आहेत. म्हशीलाही मिळतो त्याचा देह, गाढवालाही मिळतो, डुकरालाही मिळतो. आपल्यापेक्षा कान गाढवाचे बारके आहेत का मोठे आहेत का छोटे? गाढवाचे कान लहान आहेत का छोटे आहेत? एकच उत्तर द्यायचं. गाढवाचे कान लहान का छोटे? छोटे. एवढं पोरग घेऊन जातो बरं का मी माझ्या संस्थेत. छान. वा चांगलं उत्तर देतं हे फार महत्वाचं आहे. धाडस. आपल्यापेक्षा गाढवाचे कान मोठे आहेत. गाढवाचे कान श्रवण करतात, कीर्तन नामस्मरण ऐकू शकतात. जरी गाढवाच्या जन्मात गेलं, गाढवाला जर वाटलं आपल्याला कीर्तन ऐकावं वाटलं, त्याला उपरती प्रचिती झाली, प्रायश्चित्त आपलं वाटलं, पश्चाताप वाटला महाराज, आणि ते आलं इथं कुठं
या मंडपापाशी आलं मागून, इथं मंडपाच्या लोकांनी पुढं चोपदार असतात, येऊ देत नाहीत. असं मंडपाच्या मागून आलं आणि असं मंडपाच्या मागून इथं घुसलं, इथं येऊन बसलं तर लोक काय करतात हो त्याला? ऐकू शकेल गाढव? नाही. लगेच गाढवाच्या बद 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 ही 3 चोपदार मारतील. गाढव म्हणते, मार नका रे बाबा, मला ऐकू द्या, माणसाचा जन्म मिळाला, मी असेच त्यावेळेला सप्ते मोडले. मग गाढव त्यावेळेला म्हणतं, खरं त्याचा मला त्याची भाषा कळते बरं का गाढवाची. त्यावेळेला गाढव ते ओरडताना म्हणतं, अरे पशु पक्ष्याच्या जीवनात भजन नाही. आपल्यापेक्षा कुत्र तीक्ष्ण आहे, मालकाच्या माग पुढे चालतो. जी चुरी पोलिसाला सापडत नाही ते माणसाला सापडते. श्वान निद्रा काय झोप आहे कुत्र्याची का आपल्यासारखे खाऊ का? जगाच्या पाठीवर देह भरपूर आहेत. चिंग चिंग चिंगाट चिंग चिंग चिंगाट पळालं बघ. विठाला विठाला देह भरपूर आहेत. तुम्ही जाम झाले आता. देह भरपूर आहेत, माणसासारखा नाही. ऐका माय बाप, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. झालं कीर्तन, फक्त 15 मिनिट राहिले. मेघालयाच्या अगोदर सोडणार नाही, नंतर बी वाढवणार नाही. इकडे बघा, पावला हा नररूपी सोनं मिळाले, नरदेहरूपी सोनं. अरे करा भजन, देवाचं सोनं करा सोनं. ऐका, कित्येकाने या नरदेहाचं सोनं केलं. असे कित्येक देह सांगेन तुम्हाला. स्वामी विवेकानंद देहाचं सोनं करण्याकरता जगभर फिरले गुरुच्या शोधार्थ. एक दिवसाचा प्रसंग, गंगेच्या काठावरून फिरत असताना उदास वृत्तीने फिरले. कोणी कुठून तरी आवाज आला, स्वामीजी कहाँ घूम रहे हो? बोले, गुरु की खोज में, गुरु शोधार्थ. जाओ, गंगा के तट पर एक सन्यासी पड़ा हुआ है, उसे गुरु कर लो, जाओ. पडत्या फळाची आज्ञा घेतली. कोण बोललं काय माहिती नाही. गेले, पाहिलं तर गंगेच्या घाटावरती एका पायरीवरती छिन्न विछिन्न उदास वृत्तीने असा एक वृद्ध मनुष्य पडला होता. तोंडातून लाळ गळत होती, दाढी वाढलेली, कपडे फाटलेले, केस वाढलेले होते. स्वामीजीने विचार केला, याला गुरु करायचं, याला गुरु करायचं. एक वाक्य सांगतो, घरी घेऊन जा. महाराज मोठ्यांचं वाक्य, गुरु ही व्यक्ती नसते, गुरु ही एक अवस्था असते. आपण म्हणतो, बाबू माझे गुरु विमानात फिरतात, वड्याला टाक. गुरु व्यक्ती नसते, अवस्था असते. गुरु कुठे असू शकतात. मोठ्या फॉर्च्युनर मध्ये बी असू शकतात, शेतात काम करणारे पण असू शकतात. माझं म्हणणं लक्षात घ्या तुम्ही. स्वामी विवेकानंद मोठे थोर होते. विचार केला, सदसत विवेक बुद्धी होती, म्हणून त्यांना विवेकानंद म्हणत. असं थोरांची महती थोरांनाच कळते, थोरांची महती थोरांनाच कळते, चोरांना कळत नाही. गुरुची परीक्षा घ्यावी म्हणून गुरु पाणी पिना छान के, गुरु करना पहचान के. गुरुची परीक्षा घेऊ म्हणून खिशातला डॉलर काढला. आस्ता व्यस्त पडलेल्या त्या संन्याशाच्या हातावर ठेवला, झोपेत ठेवला डॉलर. असा इकडे बघा तुम्ही, झालं कीर्तन. असं झोपेत पडला आणि ठेवला. झोपेत असा पालता पडला.
पडला असेल, एखाद्या वेळेस पडू शकतो. डॉलर उचलला, इकडे हातावर ठेवला, असा पालता पडला. उभ्या आयुष्यामध्ये द्रव्याला स्पर्श न करणार व्यक्तिमत्व, त्यागी वैरागी व्यक्तिमत्व, उभ्या आयुष्यात वैराग्य ज्यांचं होतं, अशा त्या थोर संन्याशाचं नाव काय? स्वामी रामकृष्ण परमहंस. सोनं करून घेतलं. असे कित्येक दिवस सांगेन तुम्हाला मी. जाऊ द्या, वेळ संपुष्टात आलाय. आता या तासाला, या मिनिटाला, अर्धक्षणाला, निमिषाला आपल्या नरदेहाचं सोनं करतायत कोण? एक हरिभक्ती आणि दुसरी देशभक्ती. आपले मुलं बाळ, भार्या, आई वडील सोडून आपलं रक्षण करण्याकरता सीमेवरती बंदूक घेऊन येत, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून. त्यांची थोडीशी आठवण ठेवा ना दादा. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. भारत माता की हे फक्त गीत 26 जानेवारीलाच म्हणू नका. अरे ज्यांनी आपल्या करता आपल्या प्राणाची आहुती कुर्बानी दिली, त्याची जरा आठवण ठेवा. ते आहेत म्हणून आपण चांगला हाणतोय धरून. काय बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही आपला. साधू संतांची थोर महात्म्याची कृपा आहे म्हणून धर्म मंडपाखाली आपण दररोज पंक्ती जोडतोय, आनंदाने ऐकतोय, हरिभजनाचा आनंद घेतोय. कुणाचं श्रेय आहे? आपल्या पूर्वजांनी थोर थोर महात्मे होते. मला जेवाय भेटत नव्हतं, त्यांना खायला मिळत नव्हतं. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ टिकवला. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नंतर महात्मे आपले झाले. श्रेय सर्वांचं त्यांना जात. म्हणून देहाचं सोनं करा. मिळालाय ना पावला हा देह, कागटाले न्याय, न घडे उपाय घडू आले. या भंगाचं गमक सांगतो मी, लवकर उरकतो. इकडे बघा, झोपू नका. चांगला ऐकता म्हणून चांगलं सांगतो. अभंगाचं प्रथम चरण आणि तिसरं चरण दृष्टांत सांगितलाय. नरदेह किती दुर्लभ आहे याच्याकरता दृष्टांताची योजना आहे. पहिल्या चरणात आणि तिसऱ्या चरणात आता माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी देह देहांतरे, आधी माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी
माणसाचा नरदेह किती दुरापास्त आहे, दुर्लभ, याच्या करता तिसऱ्या चरणामध्ये दृष्टांताची योजना केली. 10 मिनिट राहिलेत फक्त. झोपू नका बरं का कोणी. झोपले कोणी आपल्या कीर्तनात झोपणारच नाही. माणसाचा नरदेह किती दुर्लभ आहे ऐका. आता आंधळ्याचे पायी, तिसरं चरण जाऊ द्या. गौंडी चांगला आहे, वळिंब्यात घेतो. दगड कुठं रचायचं ती मला माहित आहे ना. टेन्शन घेत ह्याला काय कळते ते. हे फक्त मलाच सांभाळायला आहेत. दुसरं चरण जर तिसऱ्या चरणामध्ये आंधळ्याचे पायी तणाची चरवी अघटित तेवी घडवाले. आंधळ्याचे पायी धनाचे चरवी. ऐका, एका गावामध्ये एक अंध माणूस होता. मी कुणाच्या व्यंगाबद्दल बोलत नाही, मी तुकाराम महाराजांच्या अभंगातला अंध माणूस सांगतोय. आंधळा पांगळा. येतात तरी सुखी या, एक अंध माणूस होता. 85% दिसत नव्हतं आणि बाकी टक्के दिसत होतं. म्हणजे किती टक्के रे? 15% दिसत होतं. थोडं दिसत होतं, परंतु लय करामती, लय खोडीचं होतं ते. काय खोड होती? गावामध्ये एक तरी दिवसाला भांडण लावल्याशिवाय त्याला झोप लागत नव्हती. खोडीचं. असं खोडीचं होतं म्हणून त्याचं लग्न ही जमत. काय पाठ आहे पोराच्या. बर करता 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 लग्नही जमलं लवकर. कीर्तनात लवकर जमतं. महाराज की कुठली भाषा आहे बुवा. अगोदर म्हणतात जमत नाही, नंतर म्हणतात जमलं. एकाची कटत नव्हती आणि याला भेटत नव्हती. लग्न जमलं तरी त्याची खोड जात नव्हती. कुणाची? लग्न जमलं तरी त्या आंधळ्याची खोड जात नव्हती. कोणती खोड होती? भांडण लावायची. गल्लीत भांडणं, गावात भांडणं. एक दिवशी गावात एवढं भांडण लावलं त्यांनी मायबाप. एका गावामधल्या प्रतिष्ठित जोडप्याचं भांडण लावलं आणि भांडण लावून पळत पळत आला आणि बायको भांडे घासत असताना तिकडे तोंड करून खॉटवर ते झोपला. ती माता माऊली आली आणि म्हणायला लागले, हे गंगो कुठे गेला तुझा नवरा? म्हणले आहेत ना पलीकडे झोपलेत. पहिले तिकडे बाहेर म्हणाव, बाहेर त्याला आता गावात नाही. त्याचं चपलीनं तोंड फोडले तर मग बोल. पदरात घ्या गरीबाची चूक. काय झालं? काय नाही, घरात आग लावली आमच्या. त्या बायकोची तळपायाची आग मस्तकाला गेली. 2-3 वर्ष लग्न झाले. मेल्या मुर्द्याच्या संसारात तीळ मात्र समाधान नाही म्हणले. ह्याची खोडच मोडती म्हणली. कोण? बायको. कीर्तन समजत नाही तुम्ही असे कसं म्हणता तुम्ही राव. ते पलीकडं मिस घेऊन बसलं, झोपलं होतं. बायकोनं भांडे तिथेच टाकले. पदर असा घेतला, असा खोचला, बांगड्या मागे केल्या बर का पकवाजानं. अशी साडीवर केली, पलीकड तोंड करून झोपलं होतं. ग्रामपंचायतनं गटार खोदलं होतं 5 फूट खाली. सगळ्या गावाचा मसाला त्याच्यातून वाहत होता. ही पाय घेतली असा आणि त्याच्या बरोबर कमरत असत लात घातली. लय हानली राव तुम्ही.
ते पलीकड खाली पडलं, गावातला मसाला त्याच्या नाकात तोंडात गेला, कमरडं वाकलं, वरती बघतोय तर कोण मारले लात्र. बायको म्हणली मी मारले, अजून तुझ्या कमरट्यात 2-3 मारायचे आहेत. म्हणली ये वरती. आय 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 बाई माणूस खवळल्यावर मग आता हे आमचे तरुण मित्र मंडळ मला सांगत नाही ते बरं आहे. यो हे तुमचं नाही बरं का, तिकडे सांगतो. उठला, कोण मारली लात? मी मारली, अजून ठोकणार मारणार. ऐका, कुणाला कधी पश्चाताप होईल काही सांगता येत नाही. ह्याचं वैराग्य निर्माण झालं, पश्चाताप झाला, म्हणला बस संसारात आता दम नाही, मला मी राहणार नाही, सुख नाही, चल म्हणला तुझ्या बरोबर मी संसार करणार नाही. मग कुठं जाणार? चलो पंढरपूर. ज्ञानोबा तुकाराम, अरे जा म्हणली, जा उद्या मी घर सोडणार. मला जा म्हणली, जा. 8ला घर सोडलं महाराज. ते पंढरपूरच्या दिशेने निघाला. रात्रीचे 12, 2, 2:30 वाजले. 3च्या सुमारास गेला. लांब प्रवास, पावसाळ्याचे दिवस, धो पाऊस पडू लागला, विजा कडकडू लागल्या, हिंस्र पशूचे आवाज येऊ लागले, वाघाच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या. पळू लागलो. पळता 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 पळतात कशात तरी धोतर अडकलं, असा पडला, दगडावर पडला, डोकं फुटलं, नाकातून रक्त येऊ लागलं, दात पडले, घाबरला, मेलो मेलो. मागं वळून पाहिला, कशाला वळून पाहिलं, वाघ आलाय का काय असं पडलं. पाय लागला आणि खळकून पडलं, हांड्याला पाय लागला, चमचमा चमकाय लागले. एक सोन्याचा हांडा, त्याच्यात हिरे, माणिक, मोती, पाचू चमका. इकडं तिकडं बघितला, गोळा केला, हांडा भरला, उपारनं काढलं, त्याला गुंडाळलं, त्याला गाठ मारली, ते हांडा घेतला डोक्यावर आणि निघाला. कुठे? ह्याला कीर्तन म्हणतात. आता हे लिकर मार्मिक ऐकण्याचं आहे. डोक्यावरती हांडा घेतला आणि निघाला कुठं? कुठं निघाला? अहो तो कुठं निघालाय? बायकोच भांडण झालंय माहिती आहे त्याचं. मग कुठं निघालाय तो? पंढरपूरला. मग आता हांडा घेऊन कुठं निघालाय तो? आता काय कोडगे हो तुम्ही. ए हसू नका. मी दृष्टांत मानला की सिद्धांत मानतो, यालाच म्हणायचं परमार्थ म्हणाला. पेढे खाऊन लोक गुलामजाम खाऊन परमार्थ करत नाहीत, जोडे खाऊन संसार सोडत नाहीत. आलं लक्षात? एवढा मोठा नाम यज्ञ चालू आहे इथं येतो. एक वाक्य सांगतो, माझा वेळ संपुष्टात आलाय. मनुष्यत्व वाया जातं त्याला संसार म्हणा. काय? मनुष्यत्व वाया जातं त्याला संसार म्हणा. ज्याच्यामध्ये पशु सुद्धा धन्य होतो त्याला परमार्थ म्हणा. ही कोडगा निघाला कुठं? घरी तर म्हणा. घरी निघाला. त्यानं कुठं जायला पाहिजे होतं? खरं कुठं जायला पाहिजे होतं? पंढरपूरला. हजारो लाखोच्या पंक्ती घातल्या असत्या, बंगला घेतला असता. कुठं जायला पाहिजे होतं महाराज? कुठं जायला पाहिजे होतं? म्हणा मी काय गुन्हा करतो? मी कुठं जायला पाहिजे होतं? पंढरपूरलाच. कुठं जायला पाहिजे होतं? पंढरपूरलाच. घरी आलं, कीर्तन सुटलं, तोळ्यात 2 तोळ्याचं लॉकेट कुणाला भेटलं. मंडपाच्या बाहेर. खरं सांगा,
तुम्ही मंडपात आणून देणार का घरी घेऊन जाणार? हा, घरी आला जाऊ द्या अवघड आहे परमा. घरी आला 5 वाजले होते, कडी वाजवला, मधून आवाज आला, कोण आहे? मीच आहे. मी म्हणजे? अगं मी आहे काळदार. तुम्ही खपले होते ना, गेले होते ना पंढरपूरला, तिकडे जायचं ना. मोठ्याने बोलू नको. काय मोठ्याने बोलू नको म्हणले? म्हातारी म्हणे काय कस तरी आली म्हणले, कुठं जाते खपत येते म्हणले. गेले अशी कडी काढली, मर म्हणजे तिकडं गेली, गुदडी घेतली अंगावरून झोपली. हे ना आला, ती हांडा ठेवला, कडी लावली, गाठ सोडली, लाईट लावली, खळ 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 पैशाचे आवाज. ले आवाज काय कैले करामतीत. असं मोजू लागला, प्रकाश पडला, लाईट बंद केली. बायको म्हणली आवाज कशाचा येतोय? असं गोधडीतून बघितली, प्रकाश पडला, सोने फिरे माणिक मोती. मायो सगळं बघितलं, गोधडी उठून बसली. आणि ती सोन्याचा हांडा बघून बायको म्हणली हा. म्हणलं काय झालं ओरडायला? तुम्ही गेल्यापासून मी एक घास सुद्धा खाल्ला नाही. तुम्ही गेल्यापासून मला करमना. मायो तुमच्या डोक्याला किती लागले? बसा बसा बसा, तुम्हाला थालपीठ करू का, पोहे करू का, उपीट करू का, कांदा भजे करू का, गांजा भजे करू? थांबा 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 सारखा मारले. झोपा झोपा झोपा. बळच घेतलं, त्याच्या छातीला दाबलं, म्हणले थांबा थांबा थांबा, तुमचे पाय दाबू का, हात दाबू का, डोकं दाबू का, तुमचं नरड दाबू? हे एवढं कोडगं होतं. म्हणला मला कुठं काय झालंय? तेव्हा मला काय झालं नाही. ऐक, ही हांडा कपाटात ठेव, मी झोपतो, पुन्हा तू लात मार, मी खाली पडतो, भांडण होईल, पुन्हा जातो, पुन्हा एक दुसरा हांडा घेऊन येतो, एक तुला हांडा आणि एक गालपांड्या, येडी हळद. पुन्हा हांडाय का? झालं कीर्तन माझं. पुन्हा हांडाय का? तसं पुन्हा नरदे आहे का? पुन्हा हांडाय का? आंधळ्याचे पायी धनाची चरबी अघटित. कसा शब्द आहे? अरे बाबा, हांडा कधीतरी आहे, तसा नरदे आहे. अघटित तेवी घडू आले, तसा हा माणसाचा नरदेह पुन्हा नाही. मग करा भजन. आता माझे खंडी देह देहांतरे अभय दातारे देऊन, तुकाराम महाराज म्हणतात. जन्म मरणाची जी परंपरा आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरेशेनम या संसारे खलो दुस्तारे कृपया पाये पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढमते किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पजद. ही जी परंपरा आहे, देवा माझी खंडून टाक. आता माझे खंडी देह देहांतरे अभय दातारे देऊन या. म्हणून तुकाराम महाराज सगळ्याला सांगतात, सुंदर नरदेह मिळालाय, माणसाच्या जन्माला आला, चांगला योग आहे. आता देवाचे कास सोडू नका. तुका म्हणे योग घडला परवा, तुका म्हणे योग घडला परवा,
अभयदाता देवनिया तुका म्हणे योग घडला बरवा आता कास देवा न सोडे मी म्हणतात तुकाराम महाराज. आता माझे खंडी तसं आपल्याला नरदेह मिळालेला आहे तसं नरदेहात मिळालं. करा भजन परमार्थ करा. गुरु ढोर काम संपत नाहीत बरं का. कधी शेतकऱ्याला मोकळा वेळ आहे कुणी सांगा मला तुम्ही. कुठल्या हंगामात महाराज आता लय काम मोकळ्या वेळेमध्ये बघू. अरे कधी मोकळा आहे तू? चौकाच्या खांद्यावर बांधवल्यास मोकळं नाही. मोकळा नाही. काम करणारे संपले. काम तिथंच आहेत अजून. किती बी कापाच्या याचा किती बी तारा काढा किती म्हणून भजन करा. नाम सप्ताह ना 7 दिवस पर्व काळ आहे. ऐका माणसाच्या गोंगाटल्याला प्रपंचाचा व्हायरस किडे दुःख घालवण्याचा धर्म मंडपात आला ना माणूस किडे काढून जातो. सगळं फ्रेश होतो माणूस आनंदी होतो. दुःखी असणारा माणूस आनंद. कोण सुखे कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन राहत उदास. वा वा थोडे थोडे सब दुखी सुखी श्याम के दास. इथं माझ्या पुढे भागवताचार्य बसलेत आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरु बंधू भरत महाराज. त्यांना म्हणलं चला तुम्हाला ठोंबरे टाकळी दाखवून आणतो. पारमार्थिक गाव आहे. खरंच ते म्हणले आनंदी व्हाव. खरंच तरुण मंडळाचा इतका मूड त्यांना आवडला. मला पण आवडला. म्हणून मी म्हणतो पुन्हा पुन्हा येईन. आपले तरुण कुठं तर लिजिम खेळत असते. असे तरुण असे ऐकणारे असा मंडप असे स्टेम गायक वादक आम्हाला वाटतं जावं बुवा. चांगला आनंद वाटतो. नसतं एवढ्यात 350 किलोमीटरहून येतो मी तरी तुम्हाला बघितल्यावर मी फ्रेश होतो. मच्छिंद्र भाऊ पोरं आले माझ्याकडं. कोणी हात दाबतोय कोणी पाय दाबतोय कोणी डोकं कोणी नरड. हाच आनंद आहे. तुमचा वेळ सत्कर्मी लागतो. तुमचं धन कुठंतरी अन्नदाना करता लागतं. मायबाप आनंद आहे. वेळ संपला 10 मिनिट पुढं घेतलो. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. राहिलेला विषय सांगण्याकरता मी पुन्हा येईन. म्हणून सर्वांना धन्यवाद देऊ. असेच भगवंताच्या कोणी मला कर कीर्तन सुरू वाटना गेले. कोणी झोपलं बी नाही बरं का. खरंच सगळे टुळू 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 बघतेत. 2 फोकस तिकडे लावायला पाहिजे होते. दोन्ही फोकस माझ्याकडं. मी एवढा काळ आहे होय. 2 फोकस इकडून तिकडं लावावे. का ग्रामपंचायत बिल घेते का तुमच्याकडून? यजमान कुठे गेले? म्हणून सर्वांना धन्यवाद. हे चिले पिले खरंच अहो ह्याच वयात कीर्तन ऐकायचं मला सांगा आनंद आहे. म्हणून ग्रामस्थ मंडळ मातृवर्ग पितृवर्ग भजनी गायक वादक अन्नदान देणगीदारांना पुन्हा एकदा विनम्र 2 हस्तक 2 मस्तक ठेवून प्रभू देवांच्या रामरायाच्या हनुमंतरायाच्या ज्ञानोबराया तुकोबराच्या चरणी समर्पित करून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
आमचे हे मृदंगाचार्य, मला नाव आठवण